इतकं सगळं कडाक्याचं ऊन, त्या कडाक्याच्या उन्हामध्ये आपण सगळेजण बसलेले आहात. खरं तर हा माझा दोष नसून हा निवडणूक आयोगाचा दोष आहे की त्यांनी असल्या उन्हाळ्यामध्ये या निवडणुका लावल्या. तर मी काल म्हटल्याप्रमाणे आता आपला दुर्गा देवीचा सण चालू आहे, नवरात्र उत्सव चालू आहे. आता गणपती गेले, गणपती गेल्यानंतर आता हा नवरात्र उत्सव सुरू झाला. आणि आता नवरात्र संपल्यानंतर लगेच लागोलाग दिवाळी आहे. अशा सणासुदीच्या दिवसामध्ये या निवडणुका ठेवायची काही गरज होती का, आवश्यकता होती का? जरी समजा वेळेवरती असेल, 5 वर्षानंतर ही वेळ आलेली असेल, दिवाळीच्या नंतर पुढे ढकलता आल्या नसत्या का? मी काल म्हटलं त्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये जर समजा अशा प्रकारच्या निवडणुका असत्या, पश्चिम बंगालमध्ये तर तिकडे नवरात्रोत्सव इतका कडक असतो. आणि पश्चिम बंगालमध्ये जर समजा अशा नवरात्र समजा सण असता आणि तिकडे जर निवडणुका लागल्या असत्या, त्यांच्या सगळ्या राजकीय पक्षांनी सांगितलं असतं की नवरात्र झाल्यानंतर पुढे ढकला त्या निवडणुका. एक आपल्या परंपरा नावाची काही गोष्ट असते, त्या परंपरा जपण्यासाठी म्हणून त्या सगळ्या राजकीय गोष्टी तुम्हाला पुढे ढकलता येत नाहीत का? माझी पोलिसांना विनंती, आता मी बाकीच्यांना जे सांगितलं तर तुम्हाला पण तेच सांगतो. पण आमच्या लोकांना याचं काही देणं घेणं नाही. आमच्याकडे सण असो, काही असो, काही असो, आमच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, आम्हाला पैसे कमवायला साधने मिळाली पाहिजेत. आमचं सत्व म्हणून, आमचा काही स्वाभिमान म्हणून, आमच्या काही परंपरा म्हणून आम्ही कुठेही जपायला तयार नाही आहोत. बाकीची राज्य बरोबर जपतात. आणि या असल्या सगळ्या वातावरणामध्ये आज निवडणुका होत आहेत. एक तर काय वातावरण सगळ्या राजकीय पक्षांनी करून ठेवले. एक जण परस्पर भूमिका, हे चारही पक्ष एक जण परस्पर वेगळी वेगळी भूमिका घ्यायला तयार नाही. जरी आज फाटाफुटा झाल्या असल्या, का करणार नाही? ह्यांचे एकमेकांचे लागे बांधे आतमध्ये आहेत, एकमेकांच्या पार्टनरशिप आहेत, एकमेकांचे व्यवसाय एक साथ. हे काँग्रेस राष्ट्रवादी सारखं धडगुजर सरकार 15 वर्ष तुमच्यावरती राज्य करतं कसं करू शकलं? कारण नाकाम हा विरोधी पक्ष. या शिवसेना भारतीय जनता पार्टीमुळे हे 15 वर्ष तिकडे सत्तेवरती बसले. आज 15 वर्षानंतर परत निवडणुका आल्या तर चारही पक्ष फाटाफूट करून मोकळे झाले. का? एकमेकांचे हितसंबंध. मी त्याशी बोललो ना, मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी बोललो. मला एका ज्येष्ठ पत्रकारांनी मला सांगितलं, अजूनही काही लोकांनी मला सांगितलं, कशा आत्म सगळे मिळालेले असतात ते फक्त बघा तुम्ही. की शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला सांगितलं, त्या नेत्याच्या बाजूला काही व्यक्ती बसल्या होत्या, त्यांनी मला काही फोन करून सांगितलं, काही पत्रकारांनी पण फोन करून सांगितलं की शरद पवारांनी त्यांना काय सांगितलं, तुम्ही युती तोडा, अर्ध्या तासात मी आघाडी तोडतो. वाजवा, टाळ्या वाजवा. हे बेवकूफ बनवणार, तुम्ही टाळ्या वाजवत बसणार, तुम्ही हसणार, हे सगळे आतून सगळे सेटिंग करत बसणार. आम्ही निवडणुका आल्या की ह्यांच्या फक्त तोंडावरती हसणार, कोणतरी येणार, विनोद करणार. आम्हाला काही राहिलाच नाही आतमध्ये. आम्हाला संताप दिला आमचा. तर बाबासाहेब पुरंदरेंचे फार अप्रतिम वाक्य आहे, ज्या वेळेला एखाद्या समाजामधलं आतली चीड, एखादा राग ज्या वेळेला मरतो ना, त्यावेळेला उरतात फक्त प्रेत. या महाराष्ट्रात फक्त प्रेत उरली आहेत, त्यांचे फक्त तमाशे बघण्यासाठी. हे नुसते सगळे राजकीय पक्ष तमाशे करत बसणार, निवडणुकीच्या तोंडावरती येणार, तुमच्यासमोर पैसे फेकणार, दारूच्या बाटल्या टाकणार, मटणाची जेवण टाकणार, बस मतं मिळवून घेऊन जाणार. 5 वर्ष बसा बोंबलत देतात, करा आत्महत्या. काही नाही, आम्हाला त्याचं काही वाटतच नाही आता.
62-65 वर्ष मूर्ख बनवतायत, अजून पुढची वर्ष. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.